कसं होतं, ज्यावेळी एखाद्या विषयावर बोलायचं किंवा ठरतं किंवा विषय सुचवलं, तेव्हा मला नव्याने एकदा माझ्या पूर्व आयुष्याकडे किंवा माझ्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ आज जसं सांगितलंय की अनिश्चित भावनांचा मी बळी आहे, की आपल्या लिटरेचरमध्ये म्हटलंय की आम्ही अनिश्चित भावनांचे बळी केव्हा केव्हा ठरलो आम्हाला कळलं नाही. आणि हा विषय तसा फार छान आहे मित्रांनो, आणि मला खूप आवडला बोलायला. मित्रांनो, अल्कोहोलिक मध्ये जेव्हा आलो दारू ही समस्या घेऊन, काही काळाकरता दारू बंद करायची आणि मग दारू बंद केली की आपलं आयुष्य सुरळीत होईल. आणि मग ते एकदा झालं की नव्यानं पुन्हा कधीतरी आयुष्यात दारू पिऊ असं ठरवलं होतं आणि अल्कोहोलिक मध्ये आलो होतो. प्रत्यक्षात ए मध्ये आल्यानंतर सगळा वेगळा अनुभव होता. मी बऱ्याच वेळा सांगितलंय की माझ्यासाठी वेगळ्या विश्वात प्रवेश केल्यासारखं होतं. शेवटच्या काळातला एकटेपणा, जो माझ्या पिण्याला कारणीभूत होता, शेवटच्या कारणांपैकी ते होतं एकटेपणा. कारण मी गर्दीत होतो तरी मी माझा एकटा होतो. कारण कोणी माझ्या विचारांशी मिळतं जुळतं भेटत नव्हतं. माझा विचार करतोय असं कोणी मला वाटत नव्हतं. माझ्याबद्दल सहानुभूती असलेलं मला कोणी दिसत नव्हतं. प्रत्येक जण जो तो मला दोष देण्याच्या मार्गावर होता, आणि या सगळ्यांना मी यांच्यापासून स्वतःला मी लांब केलेलं होतं आणि एकटा राहण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे एकटेपणा शेवटच्या काळामध्ये होता. आणि अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर जेव्हा हे जे सभासद भेटले, त्यांचे अनुभव ऐकले, त्यावेळी लक्षात आलं की ज्या प्रकारचे जीवन मी जगतोय गेले काही वर्ष, काही दिवस, काही महिने, तसं जगणार मी एकटा नाहीये. तर या जगात तसे अनेक लोक आहेत, किंबहुना होते, आज त्यातून ते बाहेर पडले आणि चांगलं आयुष्य जगतायत. त्यामुळे त्या समूहाचा, त्या लोकांचा मी घटक बनलो आणि त्यांच्यात वावरायला लागलो. काही दिवसांतर दारू बंद करायचा निर्णय घेतला, एक 5-6 दिवसामध्ये. आणि ज्या उद्देशानं आलो होतो तो उद्देश सफल होतो असं मला वाटायला लागलं होतं, की आयुष्यातली दारू बाजूला राहिली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस असे एक दिवस वाढत गेले. परंतु मी जे सुरुवातीला ठरवलं होतं की दारू बंद केली की माझ्या समस्या निघून जातील, आयुष्य सुरळीत होईल, हा विचार माझा गैरसमज ठरायला लागलेला होता हळूहळू. कारण तोपर्यंत मला कळायला लागलं होतं की मी जे आयुष्य जगतोय त्यातून मला जर का दीर्घकाळ लांब राहायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर केवळ दारू बंद करून चालणार नाही. तर अनेक बदल माझ्या आयुष्यात मला करायचे, अनेक बदल मला करायचे. कृतीमधून, विचारांमध्ये, वर्तणुकीमध्ये सगळे मला बदल करावे लागणार आहेत. आणि ते जर का बदल केले नाहीत तर माझ्या आयुष्यातली दारू ही माझ्या डोक्यावरती टांगते तलवारीसारखी राहणार आहे. कुठल्याही क्षणी माझा घात करू शकते. त्यामुळे मला दीर्घकाळ दारूपासून लांब राहायचं असेल तर या संघटनेनं, अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये सांगितलेल्या सूचना, त्यांनी येणं मांडलेली जीवन प्रणाली, या पायऱ्या, ह्या मला आचरणात आणायला पाहिजेत. अन्यथा माझी मद्यमुक्तता दीर्घकाळ टिकणार नाही. माझं जीवन मला अपेक्षित आहे किंवा तसं जगता येणार नाही. त्यामुळे नकळत तो कार्यक्रमाचे आचरण करण्याची इच्छा झाली माझ्यामध्ये. हळूहळू तो बदल होत गेला आणि त्या कार्यक्रमाकडे, त्या मीटिंगकडे एका वेगळ्या पद्धतीने मी बघायला लागलो. मी रमलो त्याच्यामध्ये मित्रांनो, आवडायला लागलं ते मला. मी नेहमी सांगतो की ज्यावेळी ए मध्ये येताना मी त्रयस्थपणे आलो होतो. हे लोक काय सांगतात, कारण असा कुठला मार्ग असेल, कारण बरेच मार्ग ऐकले होते दारू बंद करण्याचे, आणि यातला कुठलाही मार्ग मला मान्य नव्हता. देवधर्म, जादूटोणा, गंडे दोरे, यातली कुठली गोष्ट मला मान्य नव्हती. आणि असंच काहीतरी इथं असेल असं मला वाटलं होतं. त्यामुळे त्रयस्थपणा होता सुरुवातीला. पण हळूहळू मी त्या एचा, त्या तमाम समूहाचा एक घटक बनलो, नकळत बनलो मित्रांनो. आणि मग एक एक दिवस दारूपासून लांब राहायला लागलो. जास्तीत जास्त वेळ त्या सभासदांमध्ये घालवायला लागलो, त्यांच्याशी बोलायला लागलो, गप्पा मारायला लागलो, त्यांचं शेअरिंग ऐकायला लागलो, माझे अनुभव काही सांगायला लागलो, आणि प्रवास मित्रांनो चालू झाला.
आणि नकळत माझ्या पूर्वायुष्याकडे बघायला लागलो. तोपर्यंत असं होतं मित्रांनो, की माझ्या दारू पिण्याला अनेक कारणं मी तयार करून ठेवलेली होती. माझ्या दारू पिण्याचं समर्थन करण्यासाठी अनेक लोकांना, अनेक परिस्थितींना मी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आणि या आयुष्यात आलेल्या माणसांमुळे मी या मार्गाला लागलो. अन्यथा माझं जीवन चांगलं होतं. ह्या लोकांमुळे मला दारू प्यावी लागते आणि माझं जीवन अशा पद्धतीनं चाललेलं आहे. असा विचार असलेला मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पूर्वायुष्याकडे बघायला लागलेलो होतो. आणि मध्ये मला सांगितलं की आता दुसऱ्यांना दोष बंद करायचंय, इतरांना दोष देणं आता मला बंद करायचं आणि स्वतःकडे एका डोळस नजरेनं बघायचंय पूर्वायुष्याकडे प्रामाणिकपणे. आणि तसं मित्रांनो हळूहळू बघायला लागलो. सुरुवातीला सर्व चुका माझ्या आयुष्यात मला मान्य नव्हत्या. पुढे काही काळ मी काही चुका मान्य केल्या, काही लोकांना दोषी कायमचं ठेवलं होतं की त्या लोकांनी तसं बघायला नाही पाहिजे होतं. आणि तसं मित्रांनो आयुष्य चाललेलं होतं माझं. आणि मग हे सगळं चाललं होतं, दारूपासून लांब होतो, वेगवेगळ्या प्रकारे शेअरिंग करत होतो दारू, इतरांना माझे अनुभव सांगत होतो, मीटिंग मध्ये एक स्पीकर म्हणून बोलत होतो आणि बरं चाललंय असं मला वाटत होतं, सगळं छान चाललेलं होतं. अशी मित्रांनो किती वर्ष गेली, चौथी पायरी केलेली नव्हती, लिखाण प्रत्यक्षात केलेलं नव्हतं, पण माझ्या शेअरिंग मधून मी जास्तीत जास्त माझा भूतकाळ बोलत होतो. अनेक वेळा चौथी पायरी करण्यासाठी मार्गदर्शन घेतलं, पण प्रॉपर सुरुवात होत नव्हती आणि कुठेतरी त्यात आळस होत होता मित्रांनो, कुठेतरी आळस होत होता. कारण त्याविषयी मला वेगवेगळी मतं आहे का रे एवढ्या लवकर चौथी पायरी नको वगैरे वेगवेगळी मतं सांगायची आणि मला सोयीस्कर मतं ती मी स्वीकारायचो मित्रांनो. बघा, मला सोयीस्कर मी स्वीकारायचो, काय गडबड एवढ्यात. अशा पद्धतीने मित्रांनो काही वर्ष निघून गेले. 1-2 वर्षानंतर माझ्या स्वतःच्या गावी आलो, तिथे ग्रुप चालू केला आणि ग्रुप चालू केल्यानंतर इतरांच्या मदतीने जेव्हा ग्रुप चालू झाला त्यावेळी मग इतर सगळ्या पायऱ्या सोडून पहिल्या 2-3 पायऱ्या, पहिली मान्य होती, दुसरी मान्य होती, तिसरी थोड्या प्रमाणात मान्य होती, म्हणजे त्या दृष्टीने कृती चालू झालेली होती. आणि ज्यावेळी माझ्या घरी आलो, नवीन ग्रुप चालू झाला, त्यावेळी डायरेक्ट 12व्या पायरीवर उडी मारली आणि मग बराचसा वेळ माझा 12व्या पायरीच्या कामामध्ये जायला लागला होता. त्याचा परिणाम असा झाला की मधल्या सगळ्या पायऱ्या या महत्वाच्या असतात हे मी विसरून गेलो, कारण आयुष्य व्यवस्थित चाललेलं होतं, माझ्या दृष्टीने व्यवस्थित चाललेलं होतं. टप्प्याटप्प्यानं भौतिक प्रगती होत होती, नातेसंबंध सुधारत होते, माझ्या राहणीमानात, माझ्या वर्तणुकीत, माझ्या बोलण्या चालण्यात फरक पडत होता, लोकांना तो जाणवत होता आणि सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. घरातलं वातावरण फार छान झालेलं होतं. माझ्या आयुष्यात काही सकारात्मक घटना घडत होत्या आणि मी समाधानी आहे, मी यशस्वी आहे याच्या कार्यक्रमात, असं मला वाटत होतं. पण मित्रांनो साधारण सोबरायटीच्या 9व्या-10व्या वर्षामध्ये थोडीशी गडबड झाली आणि ती थोडीशी म्हणण्यापेक्षा फार मोठी गडबड होती ती, की त्यावेळी माझी सोबरायटी धोक्यात आली होती, कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आलं होतं, कौटुंबिक नातेसंबंध धोक्यात आले होते आणि त्यावेळी मला मात्र गांभीर्यानं या कार्यक्रमाला बघावं लागलं. एक स्पॉन्सर निवडला, त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे बसून लिखाण केलं आणि पुन्हा एकदा नव्यानं माझ्या पूर्वायुष्याकडे बघायला लागलो आणि त्याचा मित्रांनो फार उपयोग झाला मला. त्याचा फार उपयोग झाला. पुढची 11-12 वर्ष मी त्या कार्यक्रमाच्या त्या स्पॉन्सरने किंवा त्या मार्गदर्शकाने जे मार्गदर्शन केलं त्याचा तंतोतंत म्हणता येणार नाही, पण जास्तीत जास्त माझ्या जीवनात उपयोग करून आज सुखी आणि समाधानी आयुष्य जगतोय. त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शकांच्या माध्यमातून मी पुन्हा माझ्या पूर्वायुष्याकडे बघायला लागलो की मुळात माझ्या आयुष्यात दारू का आली, त्या दिवशी त्याच्याकडे बघायला लागलो. माझं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं त्याच्याकडे बघायला लागलो आणि बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या. मुळात मी एका एकत्र कुटुंबामध्ये वाढलेलो होतो, सुसंस्कृत घराणं होतं माझं, एकत्र कुटुंब असल्यामुळे चांगले संस्कार माझ्यावरती होते, अतिशय शिस्तबद्ध वातावरण घरामध्ये होतं. घरात म्हणजे मला आठवतं ते 76-77 साल पहिलं आठवतं मला लहानपणापासून, जेव्हा कळायला लागलं की ते 76-77 साल होतं ते, त्या काळात सुद्धा आमच्या घरामध्ये काही लोक ग्रॅज्युएट झालेले होते, सरकारी नोकरीमध्ये होते, काही कॉलेज शिक्षण चालू होती. कारण शैक्षणिक शिक्षणाचा
जो काय प्रवेश आहे तो आमच्या कुटुंबामध्ये त्या काळात झालेला होता, बऱ्यापैकी झालेला होता. त्यामुळे तसं वातावरण होतं. परंतु वस्तीमध्ये जिथे राहत होतो तिथे अनेक ठिकाणी याच्या परस्पर विरोधी वातावरण होतं. रोजंदारी करणारे किंवा छोटी मोठी बारीक सारीक कामं करणारे लोक होते. त्यामुळे संध्याकाळी त्या घरांमधलं वातावरण वेगळं असायचं. आरडाओरडा असायचा, भांडणं असायची आणि शिवीगाळ ऐकायला मिळायची. हे सगळं वातावरण होतं. त्यातूनही मित्रांनो त्या समोरच्या वातावरणाचा, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आमच्या जीवनावरती झाला नाही, तो होणार नाही याची काळजी माझ्या घरातली वडीलधारी माणसं भावंड हे सगळं घेत होतो आणि असं मी घडत होतो मित्रांनो. आणि त्या संस्कारातून मी लहानपणापासूनच अतिशय हुशार होतो. ज्या शाळेत जात होतो त्या शाळेत मी शिक्षक प्रिय विद्यार्थी होतो. माझ्या पालकांकडे, माझ्या आजूबाजूच्या लोकांकडे माझे शिक्षक कौतुक करायचे, अरे तुमच्या इथला तो अमुक मुलगा आहे, शेजाऱ्या पाजाऱ्या अतिशय हुशार मुलगा हो, चांगला मुलगा आहे. आणि त्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाटायचं की हा मुलगा काहीतरी मोठेपणी काहीतरी करणार आहे, होतकरू मुलगा आहे, त्याच्या आई वडील जी काबड कष्ट करतात आहे त्यातून हा नक्की त्यांना बाहेर काढेल. आणि एक वेगळी प्रतिमा माझी शाळेमध्ये तयार झाली. त्याचबरोबर मी माझी वेगळी प्रतिमा तयार केली. म्हणजे लोक मला हुशार म्हणत होते म्हणून मला हुशार समजायला लागलो. मग हुशार असल्यासारखं वागणं क्रमप्राप्त होतं. कारण लोकांना मी हुशार असणं असं आवडतं. मी शिवीगाळ करत नाही, मी अपशब्द बोलत नाही, मी कोणाची कळ काढत नाही, बालवयात सुद्धा कोणाच्या तक्रारी घरी येत नाही, असं लोक माझ्याविषयी बोलत होते. त्यामुळे तसं वागणं मला क्रमप्राप्त त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. म्हणजे समाजातून जी माझी प्रतिमा तयार होत होती ती प्रतिमा मी जपण्याचा प्रयत्न करत होतो. खूप कोड कौतुक होत होतं लहानपणी माझं. एखाद्या परीक्षेच्या वेळी चांगले मार्क्स मिळाले, हमखास मिळायचे मार्क्स मला चांगले, पहिल्या 1, 2, 3 नंबरमध्ये मी असायचो. शाळेत एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमात सहभाग घेऊन भाषणं करणे किंवा एखादा छोटी नाट्यछटा वगैरे अशा प्रकारचे. त्यामुळे लोक कौतुक करायचे आणि कौतुकाची मित्रांनो सवय झाली मला. कौतुकाची पुढे काही वर्ष ते कौतुक मला समाधान देत होतं. किंवा मी जे काय करत होतो ते कौतुकासाठीच करत होतो असं मला या शोधात जाणवायला लागलं होतं. लहान मुलांचा तो गुण असतो की एखादी गोष्ट, एखादी कृती केल्यानंतर लोकांनी कौतुक केलं ती गोष्ट परत परत करावीशी वाटते, कारण तो लोकांचं कौतुक हवं असं वाटतं. त्यामुळे ते कौतुकाचा मला आवड निर्माण झाली, हव्यास निर्माण झाला आणि त्या पद्धतीनं जेव्हा जेव्हा माझं कौतुक होईल ती वाट बघत बसायचो. पण झालं असं मित्रांनो, काही कालानंतर माझ्या मागे काही भावंड आली, त्यांचं कौतुक व्हायला आणि नैसर्गिक जी मुलं मोठी होतात त्याच्यापेक्षा जी लहान मुलं असतात त्यांचं अधिक कौतुक व्हायला लागतं. मोठ्या मुलांकडे थोडं दुर्लक्ष होतं, कौतुक कमी झालं. दुर्लक्ष होतं म्हणण्याचे त्यांचं कौतुक तुलनेनं कमी केलं जातं, लहान मुलांचं कौतुक केलं जातं. आणि कुठेतरी माझ्यामध्ये ती चीड निर्माण झालेली होती. त्याचा फारसं माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि अटेन्शन सिकिंग हा जो काय भाग असतो व्यक्तिमत्वातला, की इतरांचं लक्ष केंद्रित करून घेणं, याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न चालू झाले माझे. मला नेहमी वाटायचे की इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं. वेगळं करायचं तुर्तास त्या काळात वेगळं म्हणजे चांगलं करायचं. मग चित्र काढायचं, डान्स करणे, एखादा कार्यक्रम असेल, ज्या वस्तीमध्ये राहत होतो तिथे कुठला कार्यक्रम असेल तर त्यावेळी स्पीकर आणायचे, लाऊडस्पीकर. तो लाऊडस्पीकर लागला की संध्याकाळी नाचणं असायचं. मग ती नाचायची सुरुवात मी करायचो. मी नाचायला सुरुवात केली की सगळी मुलं यायची, मग थोड्यात मोठी, असं तर सगळं असायचं. म्हणजे मी कुठूनही लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे. कार्यक्रम असला की लोक म्हणायचे म्हणून तू सुरुवात कर. मग इतर लोक इतर मुलांना लाजायचे, मी सुरुवात करायचो. म्हणजे एकेकाळी अभ्यासातून कौतुक मिळेल याची वाट बघणार आहे मी, अशा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कौतुक मिळवायचा प्रयत्न करावा, चांगली चित्र काढायला लागलेलो होतो. आणि असं घडत होतं मित्रांनो. पुढे 10वीला गेलो आणि दुर्दैवानं काय झालं की 10वीला माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा कसा कसा बदलत गेला, कसा घडत गेला आणि स्वतःचं व्यक्तिमत्व कसं मी स्वतःच्या मनामध्ये तयार करायला केलो आणि त्यातून माझ्या भावना निर्माण होत गेल्या स्वतःविषयीच्या, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात या सगळ्या होणाऱ्या भावना योग्य होत्या का? त्यावेळी मला योग्य वाटायचं, हे असं वाटलंच पाहिजे आणि हे मला जे वाटतंय ना हे बरोबर आहे. काही वेळेला आत्मवंचनाच्या भावना यायच्या. ते आत्मवंचना वाटणं साहजिक आहे की मला कौतुक माझं कमी होतंय, मला कमीपणाची भावना जाणवणे साहजिक आहे, योग्य भावना वाटायच्या त्या मला. काही वेळेला राग यायचा, मग त्याही वेळेला वाटायचं अरे बाकीच्यांचं कौतुक होतं, माझं का होत नाही. रागाची भावना माझ्या मनात, त्याही वेळेला ती मला भावना योग्य वाटायची, रास्त वाटायची.
आणि ह्या भावना जसजशा माझ्यामध्ये तयार होत होत्या त्या भावना मी त्या काळात व्यक्त करू शकत नव्हतो मित्रांनो. मग तशी त्या काळात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावना मी व्यक्त करू शकत नव्हतो. त्याला संस्कार आडवे येत होते. राग किती आला तरी व्यक्त करणं हे माझ्या संस्कारामध्ये बसत नव्हतं. त्यामुळे अंतर्गत मनाची चिडचिड चालू असायची. 10वीला असताना मित्रांनो, मी 10वीला साधारण 9वीची परीक्षा झाली आणि 9वीच्या परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट न वाट बघता, आणि तोपर्यंत मी स्कॉलर म्हणणाऱ्यांपैकी विद्यार्थी होतो. 9वीच्या परीक्षा झाली आणि 10वीच्या अभ्यासाला सुरुवात केली. रात्र जाऊन अभ्यास करायचो. तब्येत तशी नाजूक होती. त्याचा परिणाम असा झाला की 10वीतल्या साधारण मार्चमध्ये परीक्षा होते. मी जानेवारीमध्ये प्रचंड आजारी पडलो. एवढा आजारी पडलो की पुढे शाळेत जाऊ शकत नव्हतो. मला डॉक्टरांनी सल्ला दिला की शाळेत जाऊ नको, याला विश्रांती द्या. औषधोपचार चालू झाले आणि मी घरी अक्षरशः झोपून असायचो. आई वडील चिंताग्रस्त असायचे, काय होणार, कसं होणार. त्या ह्याच्यामध्ये डॉक्टर एकदा मला बोलले, त्या ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टर मला एकदा बोलले की, ते गमतीने बोलले कदाचित त्यावेळी, अरे एवढ्या लहानपणी एवढा आजारी पडलास तर पुढे तुझं कसं होणार, अजून आयुष्य पडलेलं आहे. मित्रांनो, त्यावेळी ते वाक्य बोलण्याचा डॉक्टरांचा उद्देश वेगळा होता, पण मी त्या वाक्याचा अर्थ असा काही घेतला की पुढच्या आयुष्याची मला भीती निर्माण झाली. मला मृत्यूची भीती सतावायला लागली. तुझं पुढं कसं होणार या वाक्याचा अर्थ असा घेतला की माझं आयुष्य फार नाहीये. त्या क्षणापासून मृत्यूची भीती मला सतावायला लागली आणि त्या भीतीमध्ये भर घातली. त्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या जे मृत्यू घडायचे ते मृत्यू घडले की मी जास्त भीतीग्रस्त व्हायचो. ते असंच माझ्या आयुष्यात घडणार आहे. तिथून भीती चालू झाली माझ्या मनामध्ये आणि ती शेवटपर्यंत राहिली. मित्रांनो, सर्वसामान्य प्रत्येक माणसाला मृत्यूची भीती असते, पण माझी भीती टोकाची होती. मित्रांनो, त्या भीतीने असा पगडा घेतला त्या याच्यामध्ये की ती शेवटपर्यंत बाहेर पडली नाही. 10वीचा वर्ष चालू होतं. मार्च महिना उघडला. मी परीक्षेला बसणार नव्हतो. फॉर्म भरलेला होता. मग घरातले म्हणायला लागले की जाऊन परीक्षेला बस तरी. मित्रांनो, जानेवारी नंतर अभ्यास केलेला नव्हता. प्रॅक्टिकल फक्त बोर्डाची देऊन आलेलो होतो. मला अपेक्षित असलेले मार्क्स मिळणार नव्हते आणि मला परीक्षेला बसायचंच नव्हतं. पण घरातले म्हणाले जाऊन बस तरी. मग मी त्या पेपरला जाऊन बसायचो आणि मित्रांनो, व्हायचं तेच झालं की मला अपेक्षेपेक्षा खूप मार्क कमी पडले. मला पासच व्हायचं नव्हतं. मी नापास होण्यासाठीच त्या परीक्षेला जाऊन बसत होतो. पण दुर्दैव म्हणा किंवा काय म्हणा, मी त्या परीक्षेला पास झालो 10वीत. आणि 10वीचे मार्क्स अतिशय महत्वाचे. ते मार्क्स मला जिथे 80% अपेक्षा होती तिथे फक्त 43% मला 10वीत पडले आणि तो माझ्या आयुष्यातला फार मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आता एवढे मार्क्स घेऊन मी करणार काय? मला माझ्या चुलत भावासारखं इंजिनियर व्हायचं, पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायची होती. मी स्वप्न होतं लहानपणापासून माझं, कारण तो इंजिनियर झाला, त्याचं कौतुक होत होतं. तो हुशार म्हणून म्हटलं जात होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकून मला जायचं होतं. त्याचं अनुकरण मी प्रत्येक गोष्टीमध्ये करत होतो आणि आता तर मला फक्त 43% मिळाले. पुढे कसं होणार माझं? ते निर्माण झालंय की माझं आयुष्य, शैक्षणिक आयुष्य आता उद्ध्वस्त झालेलं आहे. पुढचं शिक्षण हे आता करायचं म्हणून करायचं निर्माण झालंय माझ्यामध्ये. त्यातूनही माझ्या धाकट्या काकांनी एका कृषी विद्यापीठाचा ऍडमिशन फॉर्म आणला होता. ते कृषी विद्यापीठ माझ्या शहरापासून लांब होतं, 150-200 किलोमीटर वरती. आणि काकांची इच्छा होती की त्यांना इंजिनिअरिंग नाही पण त्याला तिथे जाऊन BSc करावी अशी त्यांची इच्छा होती. पण माझ्या वडिलांनी सांगितलं की या आजारपणात अशा अवस्थेत त्याला बाहेर ठेवणार नाही, तिकडे ऍडमिशन घ्यायची नाही. आणि मी इथेच कॉमर्सला ऍडमिशन घेतली. माझं शिक्षण चालू झालं. शिक्षण नावाला चालू होतं मित्रांनो, त्यात कुठलंही गांभीर्य नव्हतं. म्हणजे 87च्या जानेवारीमध्ये विचार करणारा मी, शैक्षणिक दृष्ट्या आयुष्याची जी स्वप्न बघणारा मी, यातलं काही पुढे शिल्लक राहिलेलं नव्हतं. शिक्षणाबद्दल उदासीनता आणि त्या पद्धतीने माझं शिक्षण चालू झालं. मित्रांनो, करायचं म्हणून करत होतो. पुढे आयुष्यात जेव्हा अपयश आलं त्यावेळी या दोन गोष्टींचं फार भांडवल केलं. माझं 10वीतला आजारपण आणि त्या कॉलेज, दुसऱ्या ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये वडिलांनी ऍडमिशन घ्यायला दिलेला नकार, त्यामुळे माझं शैक्षणिक करिअर बाद झालं. ह्याचं भांडवल शेवटपर्यंत करत राहिलो मित्र. आणि त्याही सगळ्या भावना मला योग्य वाटत होत्या. त्यात कुठेही मला ज्या भावना निर्माण होत होत्या त्या भावना कुठेही चुकीच्या नाहीत असं मला वाटत होतं. अशा अनेक
चुकीच्या निर्माण झालेल्या भावना मनामध्ये दाबून ठेवल्या आणि मग पुढे आयुष्यामध्ये जेव्हा दारू आली त्यावेळी या भावनांचा उद्रेक झाला मित्रांनो. त्या भावनांचा उद्रेक झाला. त्या भावना व्यक्त करायला लागलो मी आणि त्या व्यक्त करण्याची पद्धत सुद्धा जगावेगळी होती हे मला कळायला लागलं. ए मध्ये आल्यानंतर कळायला लागलं, तेव्हा कळत नव्हतं. लोक मला घाबरायला लागली. घरातली माझी भावंड, माझे सख्खे भावंड किंवा आई वडील माझ्या रिॲक्शनला घाबरायला लागले. मी संध्याकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री कसा येतोय, आल्यानंतर काय करतोय त्याविषयी त्यांच्या मनामध्ये भीती. कारण ह्या सगळ्या नकारात्मक भावना एवढ्या जोपासून ठेवल्या, एवढ्या त्यांना खत पाणी घालत राहिलो आयुष्यभर, की त्या एवढ्या ताकदवर बनल्या की त्या इतरांना आणि मला प्रचंड त्रासदायक राहायला लागल्या. अर्थात मी ज्यावेळी आयुष्यामध्ये दारू चालू केली त्यावेळी ह्या भावना त्याच्या मागे नव्हत्याच. मुळे माझ्या आयुष्यात पहिली जी दारू आली त्या दारूने मला आनंद दिला आणि हा आनंद मिळवण्यासाठी परत मिळवण्यासाठी मी दारू प्यायला लागलो. मला दारू प्यायल्यानंतर बरं वाटते. एक आनंद ही एकमेव भावना माझ्या दारू पिण्याशी निगडीत होती. अन्य कुठलीही भावना त्याच्यामध्ये नव्हती. दारू प्यायल्यानंतर त्या भावना व्यक्त व्हायच्या, पण दारू पिण्याच्या विचारांमागे आनंद व्यक्त करणे, आनंद साजरा करणे ही एकमेव भावना माझ्यामध्ये होती. पण कालांतरानं मित्र जसं म्हणतात की माझं पिण्याचं प्रमाण वाढत गेलं. 2 पिढ्यांमधलं माझं अंतर कमी होत गेलं आणि त्या पिण्यासाठी वेगवेगळी कारणं मला मिळायला लागली, कारण तयार करायला लागलो. ती कारणं अशा प्रकारची होती की मला त्यावेळी नको असलेल्या भावना घालवण्यासाठी दारू प्यायला लागलो. बघा मित्रांनो की सुरुवातीच्या काळामध्ये आनंद आणि दारू हे एवढंच समीकरण होतं. नंतर मला बरं वाटावं, मग ती कुठलीही मानसिक अवस्था असो जी मला नकोय. आता मला राग आलाय, मला राग नकोय, मला बरं वाटायला पाहिजे. मी चिंताग्रस्त आहे, मला चिंता नकोय, मला बरं वाटायला पाहिजे. मी भयग्रस्त आहे, मला भीती नकोय, मला आता थ्रीट व्हायला पाहिजे, भीती काढून टाकायची. या असं ज्यावेळी वाटायचं त्यावेळी मी दारूचा आधार घ्यायचो मित्रांनो. म्हणजे एका पुस्तकामधले आपलं वाक्य आहे की नको असलेल्या भावना आम्ही दारूत बुडवण्याचा प्रयत्न केला. नको असलेल्या भावना आम्ही दारूमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला. त्या भावना हाताळता आल्या नाहीत आम्हाला. त्या भावना मॅनेज करता आल्या नाहीत माझ्यासारख्या माणसाला. दारू प्यायल्यानंतर त्या भावना नष्ट होतात अशा प्रकारचा समज माझ्यामध्ये निर्माण झाला. आणि मग कालांतरानं प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी किंबहुना घालवण्यासाठी मला दारू प्यावी लागली. आणि मग ए मध्ये आल्यानंतर जे ऐकलं ते मला पटायला लागलं की हा भावनांना लागलेला आजार आहे मित्रांनो. जसा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक रोग आहे तसा सर्वात महत्वाचा आजाराचा भाग आहे तर माझ्या भावनांना लागलेला आजार आहे. माझ्या अनिश्चित भावना ज्या आता म्हटल्या त्या भावनांमुळे मी दारुडा झालोय. त्या भावना मला हाताळता आल्या नाहीत. माझ्या प्रत्येक वेळी निर्माण झालेल्या चुकीच्या भावना मला योग्य आहे तसं वाटत होतं आणि त्या योग्य आहेत. त्यामुळे त्या जपण्याचा प्रयत्न, त्याचं कौतुक करण्याचा प्रयत्न, त्या भावना सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न मी करायला लागलो होतो. आणि दारू हातात आल्यानंतर मला ज्या भावना निर्माण होतील त्या भावना या ना त्या प्रकारे व्यक्त करायला लागलो मित्रांनो. त्याचे परिणाम माझ्या जीवनावरती सगळ्याच आयुष्यात सगळ्याच घटकांवरती पडायला लागले. सर्वप्रथम माझे नातेसंबंध बिघडले. इतरांना हवाहवासा वाटणं मनोज हा लोकांना अगम्य वाटायला लागला. कुठल्या वेळी कसा रिॲक्ट करेल. मी मित्रांनो कोणाला शिवीगाळ करायचो नाही. दारू पिण्याच्या काळात सुद्धा फारशा शिव्या द्यायचो नाही, अपशब्द बोलायचो नाही. पण माझं बोलणं एवढं खतरनाक होतं, घातक होतं की समोरचा माणूस रडायचा. माझ्या बहिणी, सख्या बहिणी आजही मला घाबरतात माझ्या रागाला. शिव्या नसायच्या, वाईट शब्द नसायचे, पण जे काही शब्द असतील ते मनाला लागणारे असायचे. मी परत एक प्रसंग सांगतो. ही जी काही दहशत आहे ही माझ्या पत्नीच्या मनावरती अजून आहे मित्रांनो. आज माझ्या मध्यमुक्तीला 21 वर्ष होत आली. आज मी परवा एका ठिकाणी गेलो होतो आणि एका कार्यक्रमामध्ये मला बोलायची संधी मिळाली आणि बोलता बोलता मी असा काही तिथे विषय बोललो तो बरेच दिवस माझ्या मनामध्ये होता. मला माहिती होतं हा विषय बोलल्यानंतर त्यातली काही माणसं, मोजकी माणसं दुखावली जाणार आहेत. कारण आजही माझ्या मनामध्ये की मला माझ्या मनामध्ये असलेल्या भावना व्यक्त कराव्या लागतात. रिसेंटमेंट ज्याला म्हणतात त्या परत पाठवायला पाहिजे. मी जिथं दुखावलोय ना त्याचा हिशोब मला करावा लागतो आणि ते कधी कधी असं बाहेर पडतं आणि
10-15 मिनिटाच्या मनोगतामध्ये मी मला जी वाटते ती 2-4 वाक्य फेकून टाकली आणि त्या वाक्यांमार्फत मला जो काही संदेश द्यायचा होता त्या माणसांपर्यंत पोहोचला. आणि मग ते भाषण झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं तुम्ही छान बोलला, तो अतिशय महत्वाचा मुद्दा होता तो आणि त्याच्यावर विचारचिंतन होणं गरजेचं आहे, विचारमंथन होणं गरजेचं असं बऱ्याच लोकांनी सांगितलं. पण ते ऐकल्यानंतर त्या कार्यक्रमाला बायको 2 दिवस वेगळ्या मूडमध्ये होते. मला काही कळे ना. तर ते 2 दिवसांतर शेवटी त्यानं गेल्या महिन्यातली घटना तिने बोलून दाखवलं. मला म्हणजे तुमच्याशी बोलायचंय मला. म्हटलं काय बोल ना, मला साधारण लक्षात आलं. म्हटलं तुम्ही बोलता ना, तुमचं म्हणणं अगदी बरोबर असतं, तुम्ही मांडता योग्य पद्धतीनं, पण तरी पण मला भीती वाटते. म्हटलं काय झालं, परवाचा विषय म्हणा तुम्ही बोललात तो. म्हटलं काय व्यवस्थित बोललो मी, सगळ्यांनी मला सांगितलं चांगलं जे सत्कारमूर्ती किंवा जे यजमान होते त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं की छान बोललात तुम्ही, त्या विषयावरती कोणी बोललं नाही. पण ती म्हणाली जी माणसं दुखावले त्यांचं काय. अरे म्हटलं जर 100 माणसांना 100 पैकी 99 माणसांना बरं वाटतंय, योग्य वाटतंय, एका माणसाला चुकीचं वाटलं तर त्या माणसाचा दोष आहे. नाही म्हटलं तसं होतं का, असं म्हटलं शक्यच नाही ना. मी जे करेन, मी वागेन ते 100 माणसांना योग्य वाटणं शक्यच नाहीये. तिला म्हटलं पटवून दे की यात माझ्या बोलण्यात काय चुकीचं होतं. म्हणजे तुमचं सगळं बरोबर होतं, तुमचे बोलणं चांगलं होतं, विषयांची मांडणी योग्य होती, सगळं चांगलं होतं. म्हटलं तुला काय वाटतं. ते तिचं म्हणणं एकच होतं की जगातल्या कुठल्याही माणसाने तुम्हाला वाईट म्हणता कामा नये, ही माझी अपेक्षा आहे. एकच वाक्य त्याने सांगितलं. म्हटलं असं शक्य नाही, सगळ्यांच्या मनासारखे मी नाही वागू शकत. मुद्दा असा होता की माझी जी काही बोलण्याची पद्धत आहे त्याबद्दल आजही ती साशंक आहे, आजही तिला भीती वाटते. आणि हा सगळा माझ्या भावना व्यक्त करण्याचा कृतीचा परिणाम आहे मित्रांनो. आणि मग ए मध्ये आल्यानंतर झालं काय की माझ्या भावनांचा उगम मी बघायला लागलो की उगम कुठे होतोय, कसा होतोय उगम. माझ्या मार्गदर्शकाने ते मला दाखवलं अचूक. माझ्या भावनांचा उगम कुठे होतोय, माझ्या भावनांचा उगम विचारांमध्ये होतो. विचार तयार होतात त्या विशिष्ट घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा जो माझा दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनातून विचार तयार होतात. आणि मग मला त्याने सांगितलं की त्या ज्या काही त्या घटनांचा दृष्टिकोन आहे बघण्याचा, त्या घटनांचं विश्लेषण आहे, त्याच्याकडे जरा नव्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न कर, पुन्हा बघण्याचा प्रयत्न कर. आणि त्या पद्धतीने मी त्या घटनांकडे बघायला लागलो. त्या ज्या घडलेल्या घटना होत्या त्या घटनांकडे वेगळ्या दृष्टीनं बघून आणि ते वेगळ्या पद्धतीने विचार करता आला असता का असं बघायला लागलो. त्यावेळी खरोखरच एक वेगळा मार्ग सापडला की वेगळ्या पद्धतीने मला वागता आलंच त्या घटनांकडे. लहानपणीचे जरी प्रसंग घेतले तर त्यावेळी थोडा समजूतदारपणा दाखवला असता की जसं माझं कौतुक झालं तसं आता माझ्या लहान भावंडांचं होतंय. माझं व्हायलाच पाहिजे असं नाही, त्यांनी माझं कौतुक झालं नाही याचा अर्थ माझी किंमत कमी होते असं नाही. हा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ती आत्मवंचनेची भावना किंवा रागाची भावना निर्माण झाली नसते. सगळ्यात ज्या ज्या घटना होत्या त्या घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न केलेला होता मी. त्या घटनांचं विश्लेषण किंवा त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा होता, त्यातून माझ्या मनामध्ये विचार वेगळे निर्माण झाले आणि म्हणून भावना तयार झालेल्या होत्या. आणि ह्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना ज्या माझ्या आयुष्यात ज्या घटनांनी माझ्यावरती परिणाम केला त्या घटना पुन्हा त्या घटनांचं विश्लेषण करायला लागलो चौथ्या पायरीतल्या माध्यमातून. आणि मग त्या घटनांचा वेगळा अर्थ सापडायला लागला. असं मित्रांनो चाललेलं होतं. बऱ्याचशा विचारांमध्ये एक एक्सेप्ट स्वीकार आला जो पूर्वी नव्हता, तो स्वीकार यायला लागलेला होता. स्वतःविषयीची मतं होती ती मतं बदलायला लागली. मग अशी म्हटलं की मी माझी स्वतःची अशी प्रतिमा तयार केली होती, ती प्रतिमा किती खरी आहे खोटी आहे त्याचाही एक अनुभव त्याच्यामध्ये आला की प्रतिमा मी तयार केली आहे ही मला हवी तशी तयार केली किंवा लोकांना हवी तशी तयार केली, ती खरी प्रतिमा नाहीये. लोकांना आवडणारी मला आवडणारी प्रतिमा तयार केलेली वास्तवापासून खूप लांब आहे. म्हणजे खरी प्रतिमा समोर आणण्याचा प्रयत्न केला, त्या प्रतिमेचं वास्तव डोळ्यासमोर आणलं, त्यावेळी थोडं त्रासदायक झालं मित्रांनो. थोडं त्रासदायक झालं की नाही स्वतःला
मी असं असूच कसं शकतो? मी माझ्यामध्ये आत्मवंचना असूच कशी शकते? मी रागीट असूच करू शकतो? मला यामध्ये सांगितलं होतं की माझ्या दोषांसहित मला स्वीकारता आलं पाहिजे. मला आहे तसा मला स्वीकारता आलं पाहिजे. मी माझा आहे तसा मी स्वीकारला नाही, आणि म्हणून मी आयुष्यात बंड केलं आणि दारू प्यायलो. मग माझं वास्तव मला स्वीकारायला लागलो आणि पुढे जगायला लागलो. मित्रांनो, आजही भावना हाताळताना प्रॉब्लेम होतं असं की मला भावना त्या ठिकाणी ठेवता येत नाही. मला हे सगळं त्या मार्गदर्शकांनी ज्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यातून गोष्ट लक्षात आली की भावना ज्या आहेत त्या मी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. परवा सुद्धा एक उदाहरण सांगितलं की जर का घरात ऑफिसमध्ये काही माझं घडलेलं असेल, कोणी माझ्या रागवलं असेल, चिडलेलं असेल, तर तो एक डोक्यातल्या रागाची भावना घेऊन मी घरी येतो. घरी शांत राहतो, चिडचिडा एकलकोंडा राहतो. मग कोणी काय विचारलं की मग सांगून टाकतो बायकोनं, असं असं झालं, उगाच होतो, मला बोलला ते बोलला. बायको टेन्शन मध्ये. माझा राग मी सोबत आणून घरात आपटला. बायको अस्वस्थ, मी घरामध्ये आणला. तिथून दुसऱ्याची बाहेर पडल्यानंतर काही मित्र भेटले, त्यांना सांगितलं ऑफिसमध्ये असं असं झालं. म्हणजे माझ्या डोक्यातले ज्या काय विचार आहेत, भावना आहेत, ह्या मी जिकडे जाईन तिकडे घेऊन जातो. मला ते हाताळता येत नाही. आज तिथल्या तिथे ठेवता येत नाही. बरं, एखादी घटना माझ्यामध्ये ज्या भावना निर्माण करते, त्या घटनेवरती माझ्या भावना निर्माण अवलंबून नसतातच, हे माझ्या लक्षात आलं. माझ्यामध्ये त्या भावना निर्माण करायला ती घटना महत्वाची नसतेच. त्याहीपेक्षा ती घटना कुठे घडते, कुठल्या माणसाच्या संदर्भात घडते, याही गोष्टीवरती भावना अवलंबून असतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी घरात एकटा बसलेलो असेल, समोर टिपावरती पाणी सांडलंय आणि मला बायकोने सांगितलं की बसलात ते जरा टिपावरती फडका मारा, म्हणजे झालंय. मला ते नाही सहन होत. मित्रांनो, तुम्ही आहात ना घरात, मुली आहे, तू आहे, इकडून येता जाता हातातून फडका आणायचा, तू त्याच्यावर फिरवायचा, झाला विषय. मला राग येतो गोष्टीचा की मला काय सांगितलंय तिनं. पण दुसरी गोष्ट, घरात समजा कोणी पाहुणे आले, त्यांच्यासोबत लहान मुलं आहे, त्या लहान मुलांना पाणी उचलताना टिपावर पाणी सांडलं, मी कोणालाही हाक न मारता लगेच बाहेर जातो, फडका आणतो आणि त्या टिपावर पुसून घेतो. मित्रांनो, लगेच, कोणी न सांगता. घटना तीच आहे मित्रांनो. टेबलवरती पाणी सांडणे एकच घटना आहे, पण दोन्ही वेळेला माझी प्रतिक्रिया, माझ्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना वेगळ्या आहेत. मित्रांनो, माझ्या भावना वेगळ्या आहेत. म्हणजे हाही गोष्ट माझ्या लक्षात आली की घटना ती महत्वाची नसते माझ्यामध्ये भावना निर्माण करायला. मी त्या घटनेकडे त्या दृष्टिकोनातून बघतो, तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागलेल्या होत्या की मला कसं घरातल्यानी एखादं दोष दाखवून दिला तर मला राग येतो. इतर कोणी दाखवला तर मी त्याच्यावर विचार करायला लागतो, मला राग येत नाही. घरातल्याने दोष दाखवला, बायकोने दोष दाखवला की राग येतो, काय माझी मापं काढतेस. हा, अशा प्रकारे भावना त्या घटनेचे स्थळ, वेळ, त्या संदर्भात आलेली माणसं याच्यावर सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे पूर्वी जो म्हणायचो अमुक एक घटना घडली म्हणून मी असा वागलो, मित्रांनो, तसं काही होत नाही. तसं मुळीच काही होत नाही. आता त्या वेळची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. आणि आजही मित्रांनो तो प्रयत्न करतो नेहमी की मला राग कधी कधी येतो, पण आज बदल झालाय की आज व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ती बदललेली आहे. व्यक्त करण्याची पद्धत बदललेली आहे. अतिशय सौम्यपणा त्याच्यामध्ये आलेला आहे. लगेच प्रतिक्रिया होत नाही मित्रांनो. लगेच प्रतिक्रिया दिली तर मी थोडा विचार करतो आणि त्या घटनेकडे पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो. तीव्रता कमी झाली, त्या भावनांच्या तीव्रता कमी झालेली आहे. आणि दुसरी एक मला गोष्ट कळली याच्यामध्ये की सगळ्या ज्या भावना आहेत, ह्या भावना सकारात्मकही असतात आणि नकारात्मकही असतात. मी प्रत्येक भावनांचा उपयोग हा नकारात्मक पद्धतीने केला माझ्या आयुष्यामध्ये. आता जी मगाशी सांगितली की भीती, मला मृत्यूची भीती वाटत होती, या भीतीचा वापर मी फक्त घाबरण्यासाठीच केला. मित्रांनो, मी मोटरसायकल वयाच्या 42व्या वर्षी चालवायला शिकलो. मी उंच ठिकाणी जात नाही, मी पाण्यात पाय घालत नाही. समुद्रात गेलो तर गोट्यापर्यंत पाण्यात जातो. मित्रांनो, मी त्या भीतीचा नकारात्मक पद्धतीने उपयोग केला. जी भीती माझ्या प्रगतीच्या आड आली, त्या भावनेचा वापर मी माझ्या प्रगतीच्या आड येईल अशा पद्धतीने केला.
वास्तविक भीती या भावनेचा उपयोग मला सकारात्मक पद्धतीने करता आला असता. सकारात्मक पद्धतीने करता आला असता. ती भीती वाटते आरोग्याची, मृत्यूची भीती वाटते. मग आरोग्याची काळजी घेता आली असती मला. मृत्यूची जर का भीती वाटते तर त्या भीतीत बदल करून मला आरोग्याची काळजी घेता आली असती. आणि भीती म्हणून म्हटलं की भीती आवश्यकच आहे. जरी नकारात्मक भावना असली तरी भीती आवश्यक आहे. भीती आहे म्हणून मी माझ्या स्वतःच्या आयुष्याची काळजी घेतो, माझ्या आरोग्याची काळजी घेतो. म्हणजे नकारात्मक असणाऱ्या भावनांना सकारात्मक बाजूही असते, हे माझ्या ए मध्ये आल्यानंतर लक्षात आलं. त्या नकारात्मक भावना आहेत, त्या राग ही नकारात्मक भावना आहे. रागाचा सुद्धा मी योग्य पद्धतीने जर का नियोजन केलं, त्या भावनेचं नियोजन, तर त्याचे सकारात्मक परिणाम माझ्यावरती होऊ शकतात. मी रागाचा वापर जिद्द म्हणून करू शकतो. का होत नाहीये? जिद्दीने ते करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सगळ्या क्षमता आहेत त्या वापरू शकतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं भावना हाताळणं हा हळूहळू मित्रांनो आजही प्रयत्न करतो शिकायला. आज लक्षात येतात भावना की नेमकं काय तयार होतं, कशामुळे तयार होतात. पूर्वी यातलं काही नव्हतं मित्रांनो. हे मध्ये आल्यानंतर सोब्रायटीच्या कालखंडात सुद्धा अनेक वेळा माझा भावनांचा आणि माझा गोंधळ होता. कारण भावनांची उत्पत्ती कशी होत होती हेच मला माहित नाही. मी एखाद्या घटनेकडे बघतो किंवा माझ्या संपर्कात एखादी घटना घडते, त्यावेळी मेंदूमध्ये असे काही बदल होतात आणि त्याप्रमाणे जे काय होतात, म्हणजे काय म्हणतात ते केमिकल्स तयार होतात, ज्याला शास्त्रीय पद्धतीने सांगतात, तशा प्रकारे माझं शरीर रिॲक्ट करतं. तर त्यातलं मला काही माहित नव्हतं मित्रांनो, काहीही मला माहित नव्हतं. विचार भावना याचा माझ्या देण्याघेण्याची, माझ्या पिण्याची, माझ्या जगण्याची काही संबंध नव्हता मित्रांनो. येत आल्यानंतर जेव्हा ऐकलं की मद्यपान नावाचा आजार जसा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आहे, तितकाच तो भावनांना लागलेला आजार आहे. आणि ए मध्ये आल्यानंतर दारू बंद केल्यानंतर वास्तविक प्रश्न सुटेल असं मला वाटलं होतं. पण पुढील सगळं आयुष्य मला या भावना हाताळायच्या. तेच मला करायचंय. मला प्रत्येक गोष्टीत स्वीकार आला पाहिजे होता. ज्या गोष्टी माझ्या हातात नाही त्या मला स्वीकारता आल्या पाहिजे. ज्या गोष्टी मला करण्यासाठी शक्य आहे त्या करण्यासाठी धैर्य मला मिळवलं पाहिजे. तो प्रयत्न करतोय मित्रांनो. आणि बऱ्याचशा गोष्टी या तिसऱ्या पायरीचा आयुष्यात वापर करतो, त्यावेळी भावना स्थिरावतात. त्या पायरीचा खूप उपयोग होतो. तिथं भावनांचं द्वंद्व थांबतं, जे पूर्वीच्या काळी होत होतं. पूर्वी एखादी गोष्ट इच्छा निर्माण झाली की ती पूर्ण होण्यासाठी माझा जमेल तेवढ्या परी, जमेल त्या टोकाला अट्टहास असायचा, पूर्ण झाली पाहिजे. आणि या याच्यामध्ये भावनिक गोंधळ माझा चाललेला असायचा. आज थोडंसं या गोष्टीचं नियोजन करायला शिकलेलं आहे की नाही बाबा, हे माझ्या हाताचं नाहीये, हे मला शक्य होणारी गोष्ट नाहीये. ते थोडासा स्वीकार आला, त्यामुळे त्या भावनांची तीव्रता कमी झाली, किंबहुना नाहीशा झाल्या. मला जे काही करता येतंय तेच करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करायला लागलो मित्रांनो. आता सोब्रायटीच्या बरीच जी काही 20 वर्ष झाले त्याच्यामध्ये फार मोठे गोंधळ त्यानंतर झाले नाहीत मित्रांनो. वाद फार कमी होतात, मतभेद फार कमी होतात. जिथे मला पटत नाही की तुम्ही स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. मग ते कुटुंब असो, कौटुंबिक वादविवाद असू दे, हे मधले वाद असू देत, मला तिथं माझं मोठेपण सिद्ध करायला मी जात नाही मित्रांनो. आणि ते दाखवण्याची मला काही गरजच नाहीये. मी मोठा आहे हे मला ओरडून सांगण्याची गरज नाही मित्रांनो. माझ्या वर्तणुकीतून, मी काया वाचा मनाने जे काही लोकांसमोर सादर होणार आहे त्यातून लोकांना कळणार आहे. माझी प्रतिमा जपण्यासाठी अट्टहास माझा मुळीच नसतो मित्रांनो. त्यामुळे आयुष्यात वादविवाद फार कमी होतात. मी आता ज्या ऑफिसमध्ये काम करतो तर तिथे माझ्यासोबत काम करणारे हे साधारण 25-30च्या सगळे मुलं आहेत आणि माझं वय 52 वर्ष आहे मित्रांनो. ते मुलं आश्चर्य म्हणतात, हो तुमच्याबरोबर आम्ही जेव्हा वावरतो तेव्हा तुम्ही एवढे मोठे आहात असं वाटतच नाही. वास्तविक माझ्या मुलींच्या वयाचे ते आहेत. ज्या वयाच्या माझी मोठी मुलगी आहे त्या वयाची ते मुलं आहेत. पण हा बदल त्यांना जाणवत नाही. मी त्या वयातल्या मुलांशी मिसळून जातो मित्रांनो. त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने माझी मैत्री होते. त्याच बाजूला माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या वयानं, अनुभवानं, शिक्षणानं, विद्वत्तेनं मोठ्या असलेल्या माणसांशी सुद्धा माझं जमून जातं मित्रांनो.
काही बाबतीत न्यूनगंड काय आहे माझ्यामध्ये. न्यूनगंड ही एक जी भावना होती ती उपजत माझ्यामध्ये होती. ती मग सांगितलं की आत्मवंचना जी होती त्याच सोबत ही न्यूनगंडाची भावना होती. म्हणजेच असलेल्या सामाजिक परिस्थितीतून माझं जे काय काय म्हणतात त्याला राहणीमानाचा जो का भौतिक दर्जा होता, आपण म्हणू लिव्हिंग स्टँडर्ड, पैसा म्हणा, आर्थिक याच्याने येणारा माझा एक राहणीमान किंवा जात हा एक फॅक्टर असतो, त्याच्यामुळे येणारा न्यूनगंडाची भावना ही बराच काळ माझ्यामध्ये होती. बराच काळ पुढे माझ्या सोब्रायटीत सुद्धा माझ्या मनामध्ये, कारण सोब्रायटीत सुद्धा मी या न्यूनगंडाच्या भावनेतून ए मध्ये आल्यानंतर एखाद्याचे शेअरिंग येईल्यानंतर त्या शेअरिंग मध्ये फार मोठे लाख करोडोंचे आकडे ऐकले, मोठमोठे बिझनेस विषयी जर का शेअरिंग ऐकलं तर त्या सभासदाच्या मी जवळपास पण फिरकायचो नाही मित्रांनो, जवळपास पण जायचो नाही. कारण नाही आवडा, अरे तू मोठा आहे, अरे हे मेंबर असल्यामुळे काय झालं, त्याचं विश्व वेगळं आहे. तसंच जातीच्या बाबतीत मी थोडासा वेगळा स्वतः ठेवण्याचा प्रयत्न करतो. न्यूनगंड असा बराच काळ पुढे प्रयत्न केला, पण आज तोही न्यूनगंड मला घातक आहे, मला उपयोगाचा नाही, हे मला जाणवायला लागलं होतं. न्यूनगंड सुद्धा माझ्यामध्ये, ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ना मित्रांनो, वारंवार शोधण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या भावना कधी कधी डोकं वर काढतात. असं होणार नाही की त्या भावना नष्ट झाल्या. जेव्हा त्या भावना निर्माण झाल्यानंतर आता मी व्यवस्थितपणे आता त्या हाताळू शकतो, मी आता सराईत झालो, असं मित्रांनो होणार नाहीये. कारण कार्यक्रम एक दिवसाचा आहे. कार्यक्रम एक दिवसाचा आहे. जरी प्रॅक्टिस असला तरी मला रोज यांच्यावरती लक्ष ठेवावं लागतं. रोज लक्ष ठेवावं होतं. भीतीनं अनेक वर्षानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये भीती फारशी राहिलेली नव्हती, पण कोरोनाच्या काळामध्ये भीतीने एवढं प्रचंड डोकं वर काढलं माझ्या आयुष्यामध्ये की तीच लहानपणी जी मृत्यूची भीती होती, तीच भीती 2 वर्ष मी स्वतःला जोपासत होतो कोरोनाच्या काळामध्ये. प्रचंड प्रचंड भीती मनामध्ये, कुठल्या क्षणी मला मरण येईल. कोरोना माझ्या कुटुंबातल्या माणसांना झाला होता, मला काही प्रमाणात झालेला होता, पण मृत्यूची भीतीनं त्यावेळी पुन्हा जोर घेतलेला होता. परंतु यावेळी भीतीच्या भावनेला वेगळ्या पद्धतीनं मॅनेज करण्याचा प्रयत्न केला की मी एकटा नाहीये, सगळ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे आणि कोरोना झालेले सगळेच मरत नाहीत. अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं त्या भीतीच्या घटनांकडे बघायला लागलो मित्रांनो. त्यामुळे मला माझ्यामध्ये उपजत असलेल्या भावना, उपजत असलेले स्वभाव ज्याला आपण म्हणतो, ह्या पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्या कधी ना कधी डोकं वर काढतात. कोरोनाच्या काळामध्ये मी एका सभासदाला एवढा त्रास दिला, एवढा 2-2 तास त्याला फोन करायचो. त्याच समस्या, त्याच भीतीचे प्रॉब्लेम मी त्याला सांगायचो. तो होता, त्याची सोब्रायटी 12-13 वर्षाची, माझी 20 वर्षाची, पण तो सभासद अतिशय धडधाकट होता, धीट होता. त्याचा प्रोग्राम स्ट्रॉंग होता आणि मला त्याला प्रश्न विचारायला आजही काही वाटत नाही. इथं मोठेपणाची भावना अजिबात माझ्यामध्ये, कारण मला जे जमलं नाही ते काही प्रमाणात ते काही गोष्टी त्याला जमतात. त्यामुळे त्याला मी भीतीच्या संदर्भात खूप त्रास दिला मित्रांनो, त्याची मदत घेतली. मला मदत घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये, ती मदत घेण्याचा प्रयत्न केला. आज काही प्रमाणात ती भीती कमी झालेली आहे. मला आरोग्याविषयी खूप नंतर हे होतं की दारू प्यायल्यानंतर मला कुठलाही आजारपण आलेलं नव्हतं. लहानपणी आजार असणारा मी दारू प्यायल्यानंतर कुठलाही आजारपण आलं नव्हतं. आणि दारू बंद केल्यानंतर 2-3 महिने आजारी पडलो, पुन्हा बरा झालो आणि पुढं लोकांना आवडतं. वयाच्या 47 वर्षापर्यंत सांगायचं मी अजूनही क्रिकेट खेळतो, अजूनही मुलांबरोबर धावतो, पळतो सगळं. आणि 47 वर्षी मला प्रेशर असल्याचं मला जाणवलं आणि प्रेशरच्या गोळ्या चालू झाल्या. मित्रांनो, त्या दिवसापासून माझ्यामध्ये पुन्हा बदल झाला. माझ्या हालचाली मंदावल्या मानसिक दृष्ट्या, माझ्यातलं धैर्य कमी झालं, माझ्यातलं धाडस कमी झालं, माझं हिंडणं फिरणं नियंत्रित झालं. मोटरसायकल कमी स्पीडनं चालवायला लागलो, कमी मोटरसायकल बाहेर काढायला लागलो आणि सातत्यानं एवढा हेल्थ कॉशन बोललो की आता सुद्धा मी महिन्यातून 2 वेळा प्रेशर चेक करतो. ही भीती मित्रांनो, ही मूळ माझ्या स्वभावात असलेली भीती, आज मला प्रत्येक वेळी आलेली भीती पुन्हा त्याच्याकडे गांभीर्यानं बघावं लागतं, त्याची तीव्रता कमी लागते. आजही असं नाही होत माझ्या बाबतीत, तर नाही झालं की भीती कायमची निघून गेली. आता बीपी होऊ दे, शुगर होऊ दे, आणखी काय होऊ दे, मी आता घाबरत नाही, असं होत नाही माझ्या बाबतीत तरी नाही झालं मित्रांनो, नाही झालं. थोडीशी ती भीती राहते. अगदी हे मध्ये म्हटलंय की परमेश्वरावर सोपवून द्या. आज सुद्धा त्याच पद्धतीनं माझी प्रत्येक भावना ओळखण्याचा प्रयत्न करतो, त्या भावनांचा उगम तपासण्याचा प्रयत्न करतो आणि का निर्माण झाल्यात त्याचं विश्लेषण करतो. कदाचित त्या भावना बदलतात का बघतो आणि पुन्हा
त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. एक गोष्ट लक्षात आलेली आहे की वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या विचारांमुळे मी स्वतः जगाविषयी आणि इतरांविषयी केलेल्या चुकीच्या कल्पना आणि त्यातून निर्माण झालेल्या भावना, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये दारू आली आणि माझं आयुष्य पुढचं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि ह्या ज्या पुन्हा त्या मूळ वाक्यावरतो की अनिश्चित भावना, ज्या भावना मला म्हणजे इतरांच्या बाबतीत वेगळ्या असतात, माझ्या बाबतीत त्या अनिश्चित होत्या मित्रांनो. मलाही कळलं नाही की अशा का निर्माण होतात. या भावनांविषयी मला कुठलीही खात्री नाहीये. आणि अशा भावना माझ्याकडून उद्देश किंवा वाईट कृत्य करून घेतात. ते रागाच्या भरात असेल, आत्मवंचनेच्या बाबतीत असेल, अहंकाराच्या बाबतीत असेल, मत्सराच्या बाबतीत असेल, आणि त्याला माझ्या भावना, विचार हेच कारणीभूत असतात. आणि खरंच मित्रांनो, एच्या कार्यक्रमाचा याच्यात खूप उपयोग होतो. आता मी म्हटलं, सुरुवातीला म्हटलं की ज्यावेळी असा एखादा विषय येतो किंवा एखाद्याची शेअरिंग मधून जेव्हा विषय येतो, तेव्हा पुन्हा त्याच अँगलनं, त्या दृष्टिकोनातून जेव्हा माझ्या पूर्व आयुष्याकडे आणि सध्याच्या वास्तव जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या सापडतात की जे मला नव्याने शिकण्याची आवश्यकता असते. आज या विषयाच्या माध्यमातून पुन्हा माझ्या आयुष्याकडे मी बघायला मिळालं मला. आणि किती गंभीर विषय आहे ते पुन्हा एकदा नव्यानं जाणवलं. मला गाफील राहता कामा नये. मला बोलायची संधी दिलीत, आपण ऐकलत त्याबद्दल धन्यवाद. काही चुकीचं बोललो असेल, विषयांतर झालं असेल तर माफी मागतो. आणि आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकलत त्याबद्दल धन्यवाद गजानन भाऊ. पुन्हा एकदा सर्व सभासदांचे आभार. शांतपणे आपण ऐकलत. धन्यवाद.